चल हे घे, चहा घे. अरे वा, कसं झालंय बघ आता. द्या द्या. आणि जाम मूर्ख आहेस ग तू. तुझ्याच घरी यायचं मी आणि मी चहा ठेवायची. काय पद्धत बिद्धत आहे की नाही तुला? हा मग हे काय लोकांचं घर आहे का? तुझंच आहे. बस बघते कसं झालंय आता. चल घे आता, कसं झालंय सांग. चुका काढू नकोस आज. हा कडक. कोणाचा कॉल येतो तुला? कोण नाही ग, माझा मित्र आहे रोहित, त्याचा फोन येतोय सारखा. अच्छा, रोहित. त्याचे आजकाल खूपच कॉल येतात ग तुला. काय नाही ग, असं असं काय नाही. असं काय सांगू नकोस मला. प्लीज नाटकी करू नकोस. खूपच कॉल करतो तो आजकाल तुला. एक मिनिट थांबा. हॅलो. अरे मी थोडं बिझी आहे, तुला नंतर कॉल बॅक करते. जर आपल्यामध्ये कोणी तिसरं आलं ना तर काही खरं नाही, लक्षात ठेव. आपल्या फ्रेंडशिपला काही झालं नाही पाहिजे, कळलं ना? कारण तुला माहितीये मला तुझ्याशिवाय दुसरी कुठलीच फ्रेंड नाहीये आणि माझ्या सगळ्या बेस्ट फ्रेंड नाही आहेत आणि माझी सिक्रेट शेअर फक्त तूच आहेस. त्यामुळे मला आपल्या दोघीत मध्ये कोणी तिसरं नको यायला, प्लीज यार. असं काही नाही. आणि हे बघ, तुझं तर काही मला माहित नाही, पण माझ्याकडून ही फ्रेंडशिप मी आयुष्यभर जपणार. 10 वेळा कॉल केले, एकदा पण कॉल नाही रिसीव्ह केलेला. हॅलो, एक मिनिट थांब ना, मला फोन येतोय. हॅलो. हॅलो. अरे मूर्ख आहेस का ग तू? तुला कळत नाहीये फोन माझा बिझी लागतोय, सारखं काय करतेस फोन? राईट, मीच मूर्ख आहे. तुला किती दिवस झाले मी कॉल करते दीप्ती यार, माझा एक फोन पण तू रिसीव्ह नाहीस करत. अगं 10 वेळा झालं तेच करतेस. मलाच कळत नाही, म्हणून तुला मी गेले 1 महिना झालं कॉल करते. तुला रिप्लाय द्यायचा नाहीये, तुला काय बोलायचं नाहीये. पण आता मी बिझी आहे, मला रोहित भेटलाय आणि मला त्याच्यासोबत पण टाइम स्पेंड करायचा. नाही, करेक्ट आहे. फ्रेंडशिप मध्ये तिसरा व्यक्ती आला ना ती फ्रेंडशिप राहतच नाही, ती डायरेक्ट संपूनच जाते. तुला तुझा बॉयफ्रेंड भेटला, तुला बेस्ट फ्रेंडची कशी आठवण येईल ना? आता मला तुझी गरज नाहीये. आणि हे बघ, तू इथून पुढे मला फोन पण करू नकोस. मला तुझ्याशी बोलायचं पण नाहीये, तुला भेटायचं पण नाही. नाही करत तुला कॉल मी. सॉरी, मी तुला डिस्टर्ब केलं. हो, आणि तुझं तोंड पण बघायचं नाहीये मला. तोंड पण बघायचं नाहीये माझं? हा ठेव फोन. आपली फ्रेंडशिप मी शेवटच्या श्वासापर्यंत जपणार, समजलं? मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा